नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे अभ्यास ऑनलाईन यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 6वीच्या नागरिकशास्त्र विषयातील पाठ 1 ते पाठ 5 पर्यंतच्या पाठांचा स्वाध्याय आपण बघणार आहोत। त्यामध्ये बघा, आपले समाज जीवन, समाजातील विविधता, ग्रामीण स्थानिक शासन संस्था, शहरी स्थानिक शासन संस्था आणि जिल्हा प्रशासन या 5 पाठांचा स्वाध्याय बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला बघूया, सुरुवातीला आपण बघूयात आपले समाज जीवन या पाठावरील स्वाध्याय। पहिला, आपले समाज जीवन स्वाध्याय। प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। 1. समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला टिंब गरज वाटली। उत्तर, नियमांची गरज वाटली। समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटली। 2. माणसातील कलागुणांचा विकास टिंब होतो। उत्तर, समाजामुळे होतो। माणसातील कलागुणांचा विकास समाजामुळे होतो। 3. आपल्या काही भावनिक आणि टिंब गरजाही असतात। उत्तर, मानसिक। आपल्या काही भावनिक आणि मानसिक गरजाही असतात। प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। 1. आपल्या मूलभूत गरजा कोणत्या? उत्तर, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या आपल्या मूलभूत गरजा आहेत। 2. आपल्याला कोणाचा सहवास आवडतो? उत्तर, आपल्या कुटुंबातील लोक, आपले नातेवाईक आणि आपले मित्र-मैत्रिणी यांचा सहवास आपल्याला आवडतो। 3. समाजामुळे आपल्याला कोणती संधी मिळते? उत्तर, समाजामुळे आपल्याला आपले विचार मांडण्याची आणि आपल्या क्षमता कौशल्यांचा विकास घडवून आणण्याची संधी मिळते। प्रश्न तिसरा, तुम्हाला काय वाटते? 2 ते 3 वाक्यांत उत्तरे लिहा। 1. समाज कसा तयार होतो? उत्तर, सर्व स्त्री पुरुष, प्रौढ, वृद्ध, लहान मुले मुली यांचा समावेश समाजात असतो। आपले कुटुंब हे समाजाचा एक घटक असते। समाजात विविध गट, संस्था, संघटना असतात। लोकांमधील परस्पर संबंध, परस्पर व्यवहार, त्यांच्यातील देवाणघेवाण यांचाही समावेश समाजात असतो। काही समान उद्दिष्टे साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्यांचा समाज बनतो। 2. समाजात कायमस्वरूपी व्यवस्था का निर्माण करावी लागते? उत्तर, अन्न, वस्त्र, निवारा, सुरक्षितता यांसारख्या गरजा भागवण्यासाठी समाजाला एक कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागते। अशा प्रकारच्या व्यवस्थेशिवाय समाजाचे दैनंदिन व्यवहार होऊ शकत नाहीत। समाजाचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी व्यवस्था आवश्यक आहे। 3. माणसाचे समाजजीवन अधिक संघटित व स्थिर कशामुळे होते?
उत्तर, समूहात राहिल्याने सुरक्षितता मिळते. याची जाणीव झाल्याने माणूस संघटितपणे जगू लागला. समाजाच्या निर्मितीमागील ही एक मुख्य प्रेरणा आहे. समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटली. त्यातून रूढी, परंपरा, नीतिमूल्ये झाल्या की माणसाला स्थैर्य मिळते. 4. समाजव्यवस्था अस्तित्वात नसती तर कोणत्या अडचणी आल्या असत्या? उत्तर, समाजातील व्यक्तींचे श्रम आणि त्यांच्या कौशल्यांमुळे वस्तू तयार होतात. शिक्षण आणि आरोग्यविषयक सेवा सुविधांमुळे आपण सन्मानाने जगू शकतो. समाजव्यवस्था नसती तर यात अडचणी निर्माण झाल्या असत्या. या सर्व बाबी आपल्याला समाजात उपलब्ध होतात. वेगवेगळे उद्योग व व्यवसायातून आपल्या गरजा पूर्ण होतात. आपल्या गरजा पूर्ण झाल्या नसत्या, समाजातील अनेकविध व्यवसायामुळे आपल्या गरजा भागतात. समाजव्यवस्था नसती तर या गरजा अपूर्ण राहिल्या असत्या. समाजव्यवस्था नसती तर आपल्या क्षमता, कौशल्यांचा विकास झाला नसता. प्रश्न 4. पुढील प्रसंगी काय कराल? तुमच्या मित्राची किंवा मैत्रिणीची शालेय वस्तू घरी विसरली आहे. उत्तर, माझा मित्र किंवा मैत्रीण जर त्यांची शालेय वस्तू घरी विसरले असतील तर एखादी वस्तू माझ्याकडे अधिकची असेल तर ती वस्तू मी देऊ करेन किंवा त्या दिवसासाठी माझ्याकडे असणारी वस्तू दोघांनी मिळून वापरू. रस्त्यात एखादी दृष्टिहीन किंवा दिव्यांग व्यक्ती भेटली. उत्तर, रस्त्यात एखादी अंध किंवा अपंग व्यक्ती मला जर भेटली तर मी त्या व्यक्तीला आवश्यक असणारी मदत करेन. जर त्या व्यक्तीला रस्ता ओलांडायचा असल्यास अथवा एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचे असल्यास तिला आवश्यक ती मदत करेन. त्या व्यक्तीकडे असणारे सामान हातात घेऊन त्या व्यक्तीला ज्या ठिकाणी जायचे आहे तिथपर्यंत सोडेन. पाठ 2. समाजातील विविधता. स्वाध्याय. प्रश्न 1. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1. विविध समूहांच्या बरोबर राहणे म्हणजे टिंब अनुभवणे होय. उत्तर, सहअस्तित्व. विविध समूहांच्या बरोबर राहणे म्हणजे सहअस्तित्व अनुभवणे होय. 2. भारत हे जगातील एक महत्त्वाचे टिंब राष्ट्र आहे. उत्तर, धर्मनिरपेक्ष. भारत हे जगातील एक महत्त्वाचे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. सहकार्यामुळे समाजातील टिंब अधिक निकोप होतो. उत्तर, परस्परावलंबन. सहकार्यामुळे समाजातील परस्परावलंबन अधिक निकोप होते. प्रश्न 2. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. सहकार्य म्हणजे काय? उत्तर, परस्परांच्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी परस्परांना मदत करणे व देवाणघेवाण करणे म्हणजे सहकार्य होय. 2. धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व आपण का स्वीकारले आहे? उत्तर, आपल्या देशात भाषिक
आणि धार्मिक विविधता मोठ्या प्रमाणावर आहे. ही विविधता निकोपपणे जपण्यासाठी आपण धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व स्वीकारले आहे. प्रश्न तिसरा. खालील प्रश्नांची 2 ते 3 वाक्यांत उत्तरे लिहा. 1. भारतीय समाजातील एकता कशातून दिसून येते? उत्तर. भारतीय समाजात अनेकविध भाषा, धर्म, संस्कृती, चालीरीती, परंपरा आहेत. विविधता आपले सांस्कृतिक वैभव आहे. विविध ऐतिहासिक वारसा असलेले प्रदेश आपल्या देशात आहेत. त्यांच्यात विविधतेची देवाणघेवाण आहे. आपल्या देशातील हे विविध समूह वर्षानुवर्षे एकत्र राहत असल्यामुळे त्यांच्यात एकतेची भावना निर्माण झाली आहे. भारतीय समाजातील एकता यातून दिसून येते. 2. समाजात संघर्ष केव्हा निर्माण होऊ शकतात? उत्तर. व्यक्तींमधील मते, विचार आणि दृष्टिकोन जुळले नाहीत तर वाद, संघर्ष निर्माण होऊ शकतात. एकमेकांविषयी असणारे पूर्वग्रह किंवा गैरसमज हेही संघर्षाचे कारण असू शकते. 3. सहकार्यामुळे कोणते फायदे होतात? उत्तर. सहकार्यामुळे समाजातील परस्परावलंबन अधिक निकोप होते. समाजातील सर्व लोकांना सामावून घेता येते. परस्परांच्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी परस्परांना मदत होते. आपला विकास कसा होतो, दैनंदिन जीवनही सुरळीत चालते, इत्यादी फायदे आपल्याला सहकार्यामुळे होतात. 4. तुमच्यासमोर 2 मुले भांडत आहेत तर तुम्ही काय कराल? उत्तर. माझ्यासमोर भांडत असलेल्या मुलांना मी मोठ्या माणसांच्या मदतीने भांडण थांबवण्याचा प्रयत्न करेन. भांडण थांबल्यानंतर त्यांच्या भांडणाचे कारण जाणून घेईन. भांडणामुळे कोणते वाईट परिणाम घडून येतात याबाबत दोघांनाही समजावेन. दोघांची समजूत घालून दोघांनाही एकमेकांशी मैत्री करायला सांगेन आणि परत असे न वागण्याबाबत बजावेन. तुम्ही शालेय मंत्रिमंडळात मुख्यमंत्री आहात. तुम्ही कोणकोणती कार्य कराल? उत्तर. शाळेच्या मंत्रिमंडळात असलेले सर्व मंत्री आपापली कामे व्यवस्थितपणे पार पाडत आहेत की नाहीत याची वेळोवेळी पाहणी करेन. कोणत्या मंत्र्याला जर काम करताना काही अडचणी येत असल्यास त्याला त्याबाबत योग्य ते मार्गदर्शन करेन. वेळोवेळी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेईन आणि त्या पुढे शिक्षकांच्या सभेमध्ये मांडेन आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेन. शाळेमध्ये चालू असणाऱ्या विविध कार्यक्रमांचे नियोजन शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडेन. मंत्रिमंडळातील प्रत्येक सहकारी मंत्र्याची काळजी घेईन. मी सुद्धा त्यांच्याबरोबर काम करेन. पाठ 3. ग्रामीण स्थानिक शासन संस्था. स्वाध्याय. प्रश्न पहिला. योग्य पर्यायासमोर बरोबर अशी खूण करा. 1. प्रत्येक गावाचा स्थानिक कारभार टिंबटिंब करते. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद. उत्तर. ग्रामपंचायत. 2. प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान टिंबटिंब सभा होणे बंधनकारक असते. 4.
5, 6. उत्तर 6. महाराष्ट्रात सध्या टिंबटिंब जिल्हे आहेत 34, 35, 36. उत्तर 36. प्रश्न दुसरा, यादी तयार करा. पंचायत समितीची कामे. उत्तर रस्ते, गटारे, विहिरी, कूपनलिका नागरिकांसाठी उपलब्ध करून देणे, रोगप्रतिबंधक लस पुरवठा करून जनतेच्या आरोग्याची काळजी घेणे, स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, रस्त्याची स्वच्छता, कचऱ्याची विल्हेवाट लावणे, शेती व पशुधन सुधारण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करणे, प्राथमिक शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देणे, हस्तोद्योग आणि कुटीरोद्योग यांच्या विकासाला चालना देणे, दुर्बल घटकांना आर्थिक मदत करणे. प्रश्न तिसरा, तुम्हाला काय वाटते ते सांगा. 1. ग्रामपंचायत विविध कर आकारते. उत्तर आपल्या क्षेत्रातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा, दिवाबत्तीची सोय व्हावी यासाठी ग्रामपंचायत प्रयत्न करत असते. ग्रामपंचायत गावाच्या विकासासाठी अनेक योजना आणि उपक्रम गावात राबवत असते. त्यासाठी लागणारी आर्थिक मदत उपलब्ध व्हावी यासाठी ग्रामपंचायत विविध कर आकारते. 2. महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांच्या संख्येपेक्षा जिल्हा परिषदांची संख्या कमी आहे. उत्तर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक जिल्हा परिषद असते. महाराष्ट्रात सध्या 36 जिल्हे आहेत, परंतु जिल्हा परिषदा मात्र 34 आहेत. कारण मुंबई जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा हे ग्रामीण लोकवस्तीचे भाग नाहीत, म्हणून त्यांच्यासाठी जिल्हा परिषदा नाहीत. म्हणून महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांच्या संख्येपेक्षा जिल्हा परिषदांची संख्या कमी आहे. प्रश्न चौथा, तक्ता पूर्ण करा. माझा तालुका, माझी पंचायत समिती. तालुक्याचे नाव, पंचायत समिती सभापतीचे नाव, पंचायत समिती उपसभापतीचे नाव, गटविकास अधिकाऱ्याचे नाव, गटशिक्षण अधिकाऱ्याचे नाव. ही माहिती विद्यार्थ्यांनी स्वतःच्या तालुक्याची माहिती लिहायची आहे. प्रश्न 5वा, थोडक्यात माहिती लिहा. 1. सरपंच. ग्रामपंचायतीच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात. निवडून आलेले सदस्य आपल्यापैकी एकाची सरपंच आणि एकाची उपसरपंच म्हणून निवड करतात. ग्रामपंचायतीच्या सभा सरपंचाच्या अध्यक्षतेखाली होतात. गावाच्या विकास योजना प्रत्यक्ष राबवण्याची जबाबदारी सरपंचांवर असते. मुख्य कार्यकारी अधिकारी. उत्तर जिल्हा परिषदेने घेतलेल्या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी करतो. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नेमणूक राज्य शासन करते. पाठ 4. शहरी स्थानिक शासन संस्था. स्वाध्याय. प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय ओळखा व लिहा. 1.
महाराष्ट्रात प्रथम महानगरपालिका स्थापन करण्यात आली त्या शहराचे नाव डॅश. पर्याय नागपूर, मुंबई, लातूर. उत्तर मुंबई. महाराष्ट्रात प्रथम महानगरपालिका स्थापन करण्यात आली त्या शहराचे नाव मुंबई. 2. शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथे कामकाज पाहते डॅश. पर्याय नगरपरिषद, महानगरपालिका, नगरपंचायत. उत्तर नगरपंचायत. शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथे कामकाज पाहते नगरपंचायत. 3. नगरपरिषदेच्या आर्थिक प्रशासनावर लक्ष ठेवतो डॅश डॅश. पर्याय मुख्याधिकारी, कार्यकारी अधिकारी, आयुक्त. उत्तर मुख्याधिकारी. नगरपरिषदेच्या आर्थिक प्रशासनावर लक्ष ठेवतो मुख्याधिकारी. प्रश्न दुसरा. थोडक्यात उत्तरे लिहा. 1. शहरामध्ये कोणकोणत्या समस्या आढळतात? उत्तर शहरांमध्ये खालील समस्या आढळतात. निवाऱ्याच्या अपुऱ्या सोयी सुविधा, जागेचा तुटवडा, मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी, कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या, वाढत जाणारी गुन्हेगारी, गलिच्छ वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वास्तव्य करणारी लोकसंख्या. 2. महानगरपालिकेच्या विविध समित्यांची नावे लिहा. उत्तर महानगरपालिकेच्या विविध समित्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत. शिक्षण समिती, आरोग्य समिती, परिवहन समिती, स्थायी समिती, पाणी पुरवठा समिती. प्रश्न तिसरा. मुद्द्यांच्या आधारे शहर स्थानिक शासन संस्थांविषयी माहिती देणारा तक्ता तयार करा. मुद्दे. नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका. पदाधिकारी, सदस्य संख्या, अधिकारी. उत्तर नगरपंचायतचे पदाधिकारी, अध्यक्ष व उपाध्यक्ष. नगरपंचायतचे सदस्य संख्या किमान 9 व कमाल 15. नगरपंचायतचे अधिकारी, कार्यकारी अधिकारी. नगरपरिषदचे पदाधिकारी, अध्यक्ष उपाध्यक्ष. नगरपरिषदची सदस्य संख्या किमान 17 व कमाल 38. नगरपरिषदचे अधिकारी, मुख्याधिकारी. महानगरपालिकेचे पदाधिकारी, अध्यक्ष उपाध्यक्ष. महानगरपालिकेची सदस्य संख्या. शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सदस्य संख्या निश्चित केली जाते. महानगरपालिकेचे अधिकारी, महानगरपालिका आयुक्त. प्रश्न चौथा. सांगा पाहू. 1. नगरपरिषदेच्या आवश्यक कामामध्ये कोणकोणत्या कामांचा समावेश होतो? उत्तर नगरपरिषदेच्या आवश्यक कामामध्ये पुढील कामांचा समावेश होतो. सार्वजनिक रस्त्यांवर दिवाबत्तीची सोय करणे, पाणी पुरवठा करणे, सार्वजनिक स्वच्छता आणि मलनिस्सारणाची व्यवस्था करणे, जन्म, मृत्यू, विवाह यांच्या नोंदी ठेवणे, गलिच्छ वस्त्यांमध्ये सुधारणा करणे, सार्वजनिक बागा व उद्याने बांधणे,
गुरांसाठी सुरक्षित निवारा उपलब्ध करून देणे इत्यादी. 2. नगरपंचायत कोणत्या ठिकाणी असते? उत्तर: शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथे नगरपंचायत असते. पूर्णतः खेडेही नाही आणि शहरही नाही अशा काही ठिकाणी आपण पाहतो, तेथील स्थानिक शासन संस्था म्हणजे नगरपंचायत होय. पाठ 5वा जिल्हा प्रशासन स्वाध्याय. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? उत्तर: जिल्हा प्रशासनाचा प्रमुख जिल्हाधिकारी असतो. 2. तहसीलदारावर कोणती जबाबदारी असते? उत्तर: तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तहसीलदारावर असते. 3. न्यायव्यवस्थेच्या शिरोभागी कोणते न्यायालय असते? उत्तर: न्यायव्यवस्थेच्या शिरोभागी भारताचे सर्वोच्च न्यायालय असते. कोणकोणत्या आपत्तींची पूर्वसूचना आपल्याला मिळू शकते? उत्तर: पूर, वादळ यांसारख्या आपत्तींची पूर्वसूचना आपल्याला मिळू शकते. प्रश्न दुसरा, जोड्या जुळवा. अ गट जिल्हाधिकारी, जिल्हा न्यायालय, तहसीलदार. ब गट तालुका दंडाधिकारी, कायदा व सुव्यवस्था राखणे, तंटे सोडवणे. उत्तर: जिल्हाधिकारी कायदा व सुव्यवस्था राखणे, जिल्हा न्यायालय तंटे सोडवणे, तहसीलदार तालुका दंडाधिकारी. प्रश्न तिसरा, खालील मुद्द्यांवर चर्चा करा. 1. आपत्ती व्यवस्थापन. उत्तर: आपत्तींचा सुव्यवस्थित व शास्त्रीय पद्धतीने सामना करण्याच्या पद्धतीला आपत्ती व्यवस्थापन असे म्हणतात. आपत्ती व्यवस्थापनात संपूर्ण जिल्हा प्रशासन यंत्रणा गुंतलेली असते. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे अनेक आपत्तींची आता पूर्वसूचना मिळू शकते. पुराची, वादळाची पूर्वसूचना देणारी आधुनिक प्रणाली विकसित झाली आहे. या प्रणालीमुळे धोक्याची सूचना मिळते. 2. जिल्हाधिकाऱ्यांची कामे. उत्तर: शेतसारा गोळा करणे, शेतीशी संबंधित कायद्याची अंमलबजावणी करणे, दुष्काळ व चाऱ्याची कमतरता यावर उपाययोजना करणे, जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करणे, सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवणे, सभाबंदी, संचारबंदी जारी करणे, निवडणूक योग्य प्रकारे पार पाडणे, निवडणुकीच्या संदर्भात आवश्यक ते निर्णय घेणे, आपत्तीच्या काळात त्वरित निर्णय घेऊन हानी रोखणे, आपत्तीग्रस्तांचे पुनर्वसन करणे. प्रश्न चौथा, तुम्हाला यापैकी कोण व्हावेसे वाटते व का ते सांगा. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, न्यायाधीश. उत्तर: जिल्हाधिकारी. मला जिल्हाधिकारी व्हावेसे वाटते, कारण जिल्हाधिकारी हा जिल्हा प्रशासनाचा प्रमुख असतो. तो शेतसारा गोळा करण्यापासून ते जिल्ह्यात अनेक कायदा व सुव्यवस्था राखण्यापर्यंत
अनेक कामे करतो. एक प्रकारे जिल्हाधिकारी समाजसेवा करतो. म्हणून मला जिल्हाधिकारी व्हावेसे वाटते.